मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहताय तर ही एस टी आहे आणि याच्यामध्ये पुणे ते नगर असा हा प्रवास चालू आहे. आणि या प्रवासामध्ये तुम्हाला माहिती कंडक्टर जे असतात तर त्यांची जागा असते पुढे दाराच्या बाजूला, सर्वांना माहिती आहे. तर शक्यतो लांबचा प्रवास असल्यामुळं ते कोणाला बसून देत नाही, कारण की त्यांची ड्युटी असती, ते पण थकतात, झोपायचं असतं किंवा काय जे काय त्यांच्या अडचणी आहेत. पण या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पहा, ह्या दादांनी स्वतःचं सीट दुसऱ्यांना बसायला दिलं आहे. म्हणजे जे प्रवासी आहेत, तर ते त्यांच्या सीटवर बसलेत आणि ते स्वतः तो जो स्टेप्स आहेत खाली उतरण्यासाठी, तर ते तिथं बसले आहेत. बघा किती सुंदर व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ करायचं रिझन हे होतं, की फिल्म ॲक्टर बनायचं आहे म्हणून मी पुणे ते मुंबई असा प्रवास केलेला आहे. ओके. तर त्या दरम्यान ह्या गोष्टी मला दिसल्या, की म्हणजे मला तर खूप जणांनी तर बसायला जागा दिली नाही आहे. पण हा व्हिडिओ बघितला मला खूप छान वाटला. असं वाटलं, की चला एक व्हिडिओ बनवावा याच्यावर आणि तुमच्यासोबत शेअर करावा. तर सांगायचा उद्देश हाच होता, की ह्या दादांसाठी तुम्ही नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत जाऊ दे, की त्यांनी खूप छान असं हे काम केलं आहे. आणि त्यात तुम्ही नीट जर पाहिलं, तर बघा ना, हिंदू, मुस्लिम असं काही भेदभाव त्यांनी ठेवला नाही. तर ती जी फॅमिली बसली, आय थिंक ती मुस्लिम फॅमिली आहे. असो, हिंदू असो, मुस्लिम असो, नो प्रॉब्लेम. पण त्यातल्या त्यात बघा ना, किती म्हणजे प्रामाणिकता आणि किती सुंदर असं हे व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र.